राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत शिरोमणी ज्ञानाचे भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता उपस्थित केलेला आहे। वास्तविक पाहता सेवेपूर्वी थोडासा परिहार तो असा, प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि या सोहळ्यामधील ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। वास्तविक पाहता आज मी थोडा बांधील आहे बरं का तर मी आज माहेर सोडून सासर मध्ये आलेले आहे। मला इथले नियम पाळायचे। आता ज्याला कळलं त्याला कळलं, न कळलं त्याला झाकली मूठ 1.25 लाखाची। चला प्रयत्न करू। फळ देणारा तो भगवंत आहे। असो आपल्या या पुण्य आणि पावन नगरीमध्ये चालत असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा मौजे नारंगवाडी आणि ही माझ्याकडे आलेली अल्पशी कीर्तन सेवा जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून काय सांगतात याचा थोडाफार आपल्याला विचार करायचा आहे। जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आज सेवेकरिता उपस्थित केलेला आहे। जगद्गुरु तुकोबारायाला अभंगामध्ये काय बोलायचं आहे? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडती मना देवा पूर्वावी वासना। जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं मागत आहे। कोणतं मागणं मागत आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे बरं का तर मागायची सवय आपल्याला बी चांगली आहे का नाही। त्याच्यासाठी जे सवय आपल्याकडे आहे ती दुसऱ्याची बघत असताना थोडं लक्ष द्यावं, म्हणजे आपल्या सवयीला पक्क करता येते। बरोबर आहे का नाही? जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात, पण कशा प्रकारे मागतात हे आपल्याला बघायचं आहे। जगद्गुरु तुकोबारायाला देवाला सांगू लागले, देवा तू मला सांगत आहेस तर मी तुझ्याकडे मागणार आहे, पण काय मागणार आहे तर संगती मागणार आहे। लक्ष द्या बरं का, मागत असताना मागणं जर हुकलं तर घात होतो आणि मागणं जर योग्य ठरलं तर हित होतं। मग आपलं घात व्हावं का हित व्हावं तुम्ही ठरवायचंय। त्याच्यासाठी लक्ष द्या। जगद्गुरु तुकोबाराय मागणं मागू लागलेत, पण संगतीचं मागू लागलेले आहेत आणि हे मागत असताना देवाला सांगू लागलेत, देवा पूर्वावी वासना। तुकोबाराय सांगतात, देवा आमची वासना पूर्ण करा। आता इथं सुद्धा आपल्याला थोडं लक्ष द्यायचंय बरं का। बरेचशा ठिकाणी वासनेचा त्याग सांतू संतांनी केलेला आहे, पण इथं तर पूर्वावी म्हणू लागलेले बरं का। त्याच्यासाठी आता कोणती वासना पूर्ण करा म्हणतात हेही आपल्याला लक्षपूर्वक थोडं बघायचं आहे। आणि हे सगळं मागत असताना जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये मागू लागलेले। 2 चरण संपले, आता राहिले 2। तसं काय अजिबात विचार करायचं नाही, अगदी वेळेस संपवायचे आपल्याला, है का नाही। आता 2 झाले, 2 राहिले म्हटल्यावर काही वेळ जास्त झाला का? नाही, आणि अगदी वेळेस संपणार आहे। आता 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागलेले, हरी जना सवी भेटी नहू अंग संग तुटी। तुकोबाराय सांगतात, देवा संगती अशी दे की साधू संताची झाली पाहिजे, आणि साधू संताची एकदा का संगती झाली की सत्यापूर्ती झाली की पुन्हा सत्यापूर्तीच नको। आता एकदा का न हो अंग संग तुटी, संगतीची ही तुटी नको आणि जवळीकतेची ही तुटी नको। देवा त्याच्यासाठी द्यायचं असेल तर अशी संगती दे बरं का। तुकोबारायला देवाने सांगितले, तुकोबाराया अशी संगती मागता हे बरोबर आहे, पण एखादी पाहुणा येऊन 4 दिवस घरात राहिला तर कधी जाईल वाटते, आणि तुम्ही तर म्हणता अखंड संगती दे। सांभाळणं खूप अवघड आहे तुकोबाराया। त्यावेळेस देवाला तुकोबारायाने सांगितले, हे बघा म्हणे देवा, त्यांना सांभाळण्यामध्ये, त्या संगतीला सांभाळण्यामध्ये, साधू संतांच्या संगतीमध्ये राहण्यामध्ये यदा कदाचित कष्ट जरी झाले तर हरकत नाही,
परंतु संगती त्यांची पाहिजे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, तिथं भलं जरी कष्ट झालं तर हरकत नाही, पण आम्हाला संगती कुणाची दे? खाणाऱ्या संतांची दे. तुम्ही जरा बोलत जावा की हो, जरा चुकते असं कवा कवा, आहे का नाही? संतांची संगती दे. तुकोबाराय सांगतात कष्ट झाले तरी हरकत नाही, पण संगती चांगल्याची झाली पाहिजे. ऐका बरं का, आजच्या अभंगावर आपली भर आहे संगतीवर. त्याच्यासाठी कुणाची संगती केल्यानंतर हित आहे आणि कुणाची संगती केल्यानंतर घात आहे, हेच संगती आपल्याला देवाकडे मागायचा आहे. एवढा विचार आपल्याला करायचा आहे. आपल्या समोर आज मला खरंच म्हणजे भयान दबाव आलेला आहे महाराज. एक तर कुठं नांदायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणि दुसरी व्यवस्था अशी झालेली आहे, नांदत असताना शिशी कॅमेरा लावलेला आहे, त्याच्यामुळे त्या कॅमेऱ्यात नांदायचं आहे महाराज. आता असं लपून छपून जरा जमलं असतं बरं झालं असतं, परंतु आता हे सगळंच भांडवल उघड होण्यासारखं दिसू लागले. असं चला त्याचीच कृपा आहे, जे असेल ते असेल. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी संगती सांगितली, थोडं लक्ष द्या, मी बोलून जाणार आहे. जीवनामध्ये काही जणांची संगती घडूच नाही. लक्ष द्या, मी 3 पर्याय तुमच्या समोर ठेवणार आहे बरं का. जीवनामध्ये काही जणांची संगती बोला बोला घडूच नाही. जीवनामध्ये काही जणांची संगती एखादी वेळेस तरी मरेपर्यंत घडावीच. किती वेळेस? एखादी वेळेस तरी त्यांची संगती व्हावीच महाराज. आणि जीवनामध्ये काहीची संगती नित्य घडावी. असे 3 पर्याय मी तुमच्या समोर ठेवणार आहे. ऐका बरं का, आपल्याला नित्य कुणाची संगती घडावी, एखादी वेळेस तर कुणाची संगती घडावी, आणि संगती घडूच नाही असे कोण आहे? आता कोणतं अगोदर सांगू सांगा? तुम्हाला ज्याचं सांगायचंय त्याचं सांगा, तुमचंच काम आहे का? ऐका, मी सांगून जातो बरं का. जीवनामध्ये काही जणांची संगती घडूच नाही, घडूच नाही. माझ्याकडं प्रमाण आहे, मी प्रमाणांशी बोलणार आहे. जीवनामध्ये काही जणांची संगती घडूच नाही, मग कुणाची घडू नाही? आपल्याला तुकोबाराय सांगतात बघा, एकनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जायचा. ऐका बरं का, पृथ्वी मोल जरी हिरा असेल, काय एका हिऱ्याची किंमत अशी आहे महाराज, की एक हिरा जर आपल्याकडे आला तर अख्खा तालुका विकत घेता येतो. काय पावर असेल? कशाची कशाची? माझी हिऱ्याची. एक हिरा जर आपल्याकडे आला तर अख्खा तालुका विकत घेण्याची पावर हिऱ्यामध्ये आहे. पण ढेकणापाशी गेल्यावर ढेकणं राहील नाही. आता ते काय पहिलं होते बघा, पहिलं बाजा जेव्हा सुंबाच्या होत्या का नाही, त्यावेळेस ढेकणं होते. तुमच्या काळात होते पण आता राहिले नाहीत. तेवढा पावर बाज जरी हिरा असला, ढेकणाच्या संगतीत गेला रे गेला, पावर खतम, आहे का नाही? म्हणून हिऱ्यानं ढेकणाच्या संगतीत, हिऱ्यानं बरं का, हिऱ्यानं लक्षात ठेवावं की कधीच ढेकणाची संगत होऊ देऊ नये. आणि मी तुम्हाला प्रमाण सांगून जातो, ऐका बरं का, ऐका, मी सांगून जातो. सृष्टीमध्ये 2 सृष्टी निर्माण करणारे म्हणजे निर्माण करते आहेत. एक ब्रह्मदेव आणि दुसरा माझा आजा का? कोण कोण? तुम्हाला माहिती आहे, पण माझी परीक्षा घ्यायची. दुसरा एक आहे, विश्वामित्राची एक सृष्टी आहे आणि ब्रह्मदेवाची एक सृष्टी आहे. ऐका बरं का, महादेवाची जर पूजा होत असेल, सकाळी बरेच जण येऊ लागलेले आहेत, अभिषेक करू लागलेले आहेत, पण आता कसं आहे, आपण तेवढं तिकडं डोकं घालणं काही कामाचं नाही, मग मी गप्प राहत असतो इकडे. माझं काम सकाळी सकाळी इथं असतं. ऐका बरं का, सकाळी आपल्या देवामध्ये शंभो शंकराची पूजा होत असताना अभिषेक होतो बघा. अभिषेकाला दूध कशाचं असावं? गाईचं असावं. काही शंका आहे का? अजिबात नाही. म्हशीचं का नसावं? म्हशीचं बी दूधच आहे की हो, आणि गाईचंही दूधच आहे पैलवान, आहे का नाही?
पण गायीचंच का असावं? ऐका मी सांगून जातो. गाय जी सृष्टी आहे ती ब्रह्मदेवानी तयार केलेली आहे आणि म्हैस जी आहे का नाही, आता मेळ लागला आपला, विश्वामित्रानं म्हैस तयार केलेली आहे का नाही. आणि तुम्ही आम्ही सांगू का तेव्हा करते बघा, काही कामाचं नाही की हो, पण त्याला जास्त किंमत आलेली आहे कलियुगात. भगवंताकडे दर्शनाला जात असताना आपण नारळ घेऊन जातो बघा, जातो का नाही? नारळ समर्पित करणारी सृष्टी कोण निर्माण केलेली आहे? विश्वामित्राने निर्माण. पावरबाज महात्मा होता महाराज. 60,000 वर्ष ज्यांनी कडक तपश्चर्या केलेली होती असा कोण महात्मा होता? विश्वामित्र. हा, साधी ताकद नव्हती. एखादा ऋषी जर समोर जायचं म्हटलं तर अगोदर थर 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 कापावं लागत होतं, तर उभा टाकण्याची ताकद तयार होती. एवढा पावरबाज महात्मा कोण? विश्वामित्र. विश्वामित्र एवढा पावरबाज होता. पण काय झालं? लंगोटी जर वरी हिबाळली, वरी सूर्य नाही निघालेला असला तर प्रकाश पडत होता. ही ताकद विश्वामित्रामध्ये होती का नाही? पण फक्त वल्ले वस्त्र झालेली माऊली बघितला काय? वस्त्र भिजलेली माऊली बघितला आणि 60,000 वर्षाची तपश्चर्या मातीत गेली. का गेली? कुसंगी नाडीला साधू जैसा. कुसंगती जर झाली तर काय होईल सांगता येणार नाही. म्हणून काही जणांची संगती आयुष्यामध्ये, बोला की हो, नसता माझं गाव जवळ आहे बरं, मी लगेच सुद्धा निघाव, तुम्ही बोलत राहा गड्या. काही जणांची संगती घडूच नाही. का घडू नये? महात्मा जरी असला तर पावर संपवण्याची ताकद काही संगतीमध्ये आहे का नाही? काही संगतीमध्ये आहे महाराज. काही संगती कवा कुठं घालतील काही सांगता येणार नाही. ऐका बरं का, मी तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उद्या इथं तुमच्या इथं दूध खिरीचं आमंत्रण ऐकायला झाल्यानंतर घर विचारू नका बरं, हे दृष्टांतातली आहे. कशाचं आमंत्रण आहे? दूध खिरीचं. त्यांनी 100 लिटर दूध आणलेलं आहे. किती? 100 लिटर. आणि 100 लिटर दूध खिरीसाठी त्यांनी दूध आणलेलं आहे. आणि दूध आणल्यानंतर बालाजी मामानं मला सांगितले, महाराज त्यांनी 100 लिटर दूध आणून जर दूध खीर करत असतील तर माझंही काही कारणा सहकार्य त्याला लागलं पाहिजे. आपण तिथं पंक्तीला जाणार तर काय तर दक्षिणा देणार, मगच जाणार. मी म्हंटल बालाजी मामा, दूध खीर करणारे तुमच्याच गावचे, तुम्ही सहकार्य करायची काय गरज आहे? तर त्यांनी सांगितले, हे बघा महाराज, आपण काही कासना दिल्याशिवाय पंक्तीला जात नाही. मला हे आनंद वाटला. मी त्यांना म्हंटल, मग तुम्ही काय देव म्हणताय? त्यांनी म्हटलं, महाराज तुम्हीच सांगा. मी म्हटलं, नाही, तुमच्या इच्छेने देऊन टाका. त्यांनी सांगितले मला, दुधाचा कलर कसा आहे? पांढरा आहे. तर बालाजी मामानं म्हटले, मी बी पांढरीच वस्तू देतो आणि मोठ्या खड्याचं किलोभर मीठ घेतले. काय काय काय? मीठ मोठ्या खड्याचं. आणि तिथं गेलो आम्ही दोघ जण त्या पंक्तीकडे, वाल्याकडे. त्याला सांगितलं, काय चालू आहे? काय नाही म्हणे, मला उद्याची दूध खीर आहे. बरं असं करा, ती बालाजी मामाची सुद्धा इच्छा आहे, हे एवढं त्यांचं घ्या. त्यांनी म्हटले, महाराज तुमचं डोकं जाग्यावर असलं असं वाटत होतं, पण ही जर दूध खिरीला वापरलं तर आता बालाजी मामाला सांगितलं, बालाजी मामा दूध खिरीचा आणि याचा मेळ लागणा झालेला आहे, त्याच्यासाठी तुमची वस्तू तुमच्याकडे राहू द्या, तिकडे काय आग्रह करू नका. बालाजी मामानं म्हटले, हे बघा महाराज, मला जर 4 घास तुम्हाला खाऊ द्यायचा असेल तरी 1 घास ना खडा टाकाच. किती? 1च. ऐका बरं का, मिठाचा खडा केवढा आहे? किती आहे? 1च आहे. 1च आहे. दूध किती आहे? 100 लिटर आहे. पण 100 लिटर न जर बारक्याची खड्याची जरी संगती केली, चांगली चव. त्याच्यासाठी जगद्गुरु सांगू लागले की काही जणांची संगती, आता तुम्ही बालाजी मामाच्या महाग लागचाल मीठ का घेऊन गेलो म्हणून हे दृष्टांतातला आहे. नाहीतर काही काही माणसं तीच हुडकायला बसलेत महाराज. ऐका बरं का,
मला हे का सांगायचे आहे, 100 जरी लिटर दूध असलं तर त्याची संगती दुधाला नको आहे. काही जणांची जीवनात संगती नसावी. ऐका, माझा एक विषय मिटला. काही जणांची संगती एखादी वेळेस तरी जीवनात घडावं तरच जीवनाचं सार्थक आहे, अन्यथा जीवन व्यर्थ आहे. महाराज तुम्ही म्हणसाल कुणाची? एखादी वेळेस तरी घडावं. काहीची संगती जीवनात घडूच नाही महाराज. कुसंगती जीवनामध्ये घडू नये बरं का. कुसंगती जर घडली तर सुसंगतीला खाली घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुसंगती जीवनामध्ये शक्यतो घडूच नाही. पण संतांची संगती जीवनामध्ये एखादी वेळे तरी घडावी. संत समागम एखादी परी पावे त्याचे द्वारी स्वानयती. काही जरी व्हावं लागलं तरी साधू संतांची संगती एखादी वेळेस तरी कसंही घडावं, पण घडावं आहे का नाही. आता आमचं पारायण चालू आहे. पारायणाला 35 लेकर आहेत. किती? 35 लेकर. पण मधल्या सुट्टीला 150 राहतो आम्ही. सुट्टी विचारू नका, फक्त लक्षात राहू द्या. कसंही आपण या. ही आता विचारू नका हो, मधली सुट्टी म्हणल्यावर ओळखून घ्या. ऐका बरं का. 150 जरी असले तर यावंच महाराज. आणि मी मानतो बरं का नारंगवाडीला 150 असून सुद्धा संगत उरुचलेले. साधू संतांची संगती एखादी वेळेस तरी जीवनामध्ये घडावं. मी जास्त प्रमाण देत बसणार नाही, तुमच्या समोर ठेवणार आहे. संगती का घडावी ऐका बरं का. कयादू माता एकच वेळेस नारदाच्या संगतीमध्ये आली. जाता जाता सुयोग घडला आणि रुसून चाललेली कयादू माता नारदाच्या आश्रमामध्ये आले. राक्षस जात असून सुद्धा भक्त जन्माला आलेला साधू संतांच्या संगतीची पावर म्हणतात. बरोबर आहे. म्हणून एखादी वेळेस तरी संतांची संगती घडावं. संतांच्या संगतीचे प्रमाण जर सांगायचं म्हटलं तर नुसतं संतांच्या संगतीवर कीर्तन पार पडेल महाराज. पण आपल्याला थोडं बघत जायचंय. ऐका बरं का. एकच वेळेस वेशेच्या संगतीमध्ये राहून ज्याला 12 लेकरं झालेली होती त्याला उग जाता जाता साधूची संगती झाली, नारायण नाव ठेवायला लागलं, विमान आलं महाराज. ही साधूच्या संगतीची पावर आहे. म्हणून एखादी वेळेस तरी साधूची संगती जीवनामध्ये घडावं. पण कुणाची? साधूची बरं का. साधू आणि साधू हिच्यात फरक आहे. हे लक्षात यावं महाराज. साधू याची जर घडली तर मग काही सांगता येणार नाही काय होईल. पण साधू याची संगती घडावी आहे का नाही. त्याची जर संगती घडली तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. 2 झाल्या. आता नित्य संगती कोणाची घडावी? कोण सांगल? तुम्ही म्हणसाल तुला कशाला आणले. ऐका बरं का. नित्य संगती घडावी. नित्य संगती. नित्य संगती कोणाची घडावी? मी प्रमाण देतो आणि पुढे जातो बरं का. नित्य संगती एकाची घडावी. नित्य संगती तुकोबाराय सांगू लागलेले आहेत. संगती काही जणांची घडूच नये. संतांची संगती जीवनामध्ये एखादी वेळेस तरी घडावी आणि देवाची संगती नित्य घडावी महाराज. कळलं का नाही. संगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य. ऐका बरं का. हे शब्द आपल्याला महत्वाचा आहे. नित्य संगती देवाची असावी. म्हणून सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय सांगतात आम्ही हरिकथा किंवा नाम चिंतन कवा नाही, सदा नामघोष, सदा भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहावं. ही संगतीचे 3 प्रकार या ठिकाणी सांगितलेले. हे 3 प्रकार झाले. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये पहिल्या चरणात सांगू लागले. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. हे बघा म्हणे देवा आम्हाला जे संगती आहे अशांची दे, ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे त्याची संगती आम्हाला झाली पाहिजे. ऐका बरं का. आता तुकोबाराय सांगतात ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगती दे. आता मला सांगा ज्यांच्या चित्तात देव नाही तो मंदिरात येईल का? कसं आहे नारंगवाडीला कसं आहे. इथं जर देव नसेल तर आपण मंदिरात येऊ का? मंदिरात येणारच नाही महाराज. पण इथं राहणार सुद्धा
नाही. देव जर आपल्यातला निघून गेला रे गेला की जे आपले म्हणतात तेच आपली व्यवस्था करतात. कळलं तर बघा. नाही हे लवकर कळण्यासारखं झाले आता, असं काय अवघड राहिलं नाही आहे का नाही. का तर ते अगोदरच आपल्या व्यवस्थेला लागले, त्याच्यासाठी जास्त खोलात जायची गरज नाही. ऐका बरं का, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगू लागलेले की त्याची संगती दे की ज्याच्यामध्ये देव वस्ती केलेला आहे. ऐका बरं का, इथं खूप महत्व दिलेलं आहे संगतीला, आणि जीवनात सर्वात महत्व आहे संगतीला. ऐका बरं का, एखाद्याचा मान वाढतो संगतीमुळं, एखाद्याचा मान घटतो संगतीमुळं, एखादा ऐश्वर्य संपन्न होतो संगतीमुळं, एखादा वैभव संपन्न होतो संगतीमुळं, एखादा मोक्ष संपन्न होतो संगतीमुळं, एखादा अधोगती संपन्न होतो संगतीमुळं. कोणतंही कार्य जर आपल्याकडून घडावं वाटत असेल तर त्याला योग्य काय पाहिजे? संगत पाहिजे. संगत जर योग्य नसेल तर त्याला काहीच घडता येत नाही महाराज. जीवनात सगळ्यात महत्व संगतीला आहे. ऐका बरं का, मी तुमच्या समोर एक उदाहरण ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल संगतीनं कसं कसं काय. मी सारखं सांगणारा प्रमाण आहे, बरेच जणांना ऐकलेले, तरी मी सांगून जातो. संगतीमुळं आता इथं बसलेल्या पैकी ऐका मी विचारून जातो बरं का, तुमच्याकडं माणसाला किंमत आहे का संगतीला? माणसाला आहे का नाही, संगतीला नाही. मग आमच्याकडे थोडं बदल आहे, असं राहते बदल आमच्या वाडीला थोडं बदल आहे. आमच्याकडे माणसाला किंमत नाही, त्या माणसाच्या हा असं आहे बरं का. आता आपण काढू ती तडा सोयरे सोयरे होऊन. संगतीचा परिणाम आपल्याला बघायचा आहे की संगतीची कशी पावर आहे. माणसाला किंमत नाही महाराज, माणसाची संगती कशा बरोबर आहे याला किंमत आहे बरं का. ऐका, आपल्याकडं आता हे सगळं मार्केट असल्यामुळं मी तुम्हाला विचारून जातो, तुम्ही पट 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 बोलत राहा बरं का. आता इथं माझ्याकडे यायला नाही ते आयटम, दररोज समोर असते पण आज नाही. बिसलरी नाही, तुम्ही तसा इशारा केल्यानंतर केला इशारा जाता जाता असं नाही. पाण्याची बाटली, तुमच्याकडे पाण्याच्या बाटलीची किंमत काय? 20 रुपये. कुठं 15 आहे, कुठं 20 आहे. लई थंड असेल तर 20, असतेशी असली तर 15, चला 20 धरून जाऊया. किती आहे? 20 रुपये. एका बाटलीची किंमत 20. बिस्लरीची बरं का, हे चालू असल्यामुळे जरा असं खचून बोलावं लागणार आहे. तसं तुम्ही काय माझेच आहात, मला माहितीये तुम्ही काय काय टाकणार आहात, पण ऐका 20 रुपये त्याची किंमत आहे बरं का नाही. ते 20 रुपयाची बिस्लरी घेतलं, पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर पाणी संपलेली बाटली इकडे किती रुपयाला विकते? बोला बोला. नाही का? आता माणसाला कसं किंमत आहे हे काढायचे आपल्याला. ऐका बरं का, पाणी संपल्यानंतर बाटलीला काही किंमत नाही, नाही का? मी तुम्हाला किंमत आणूनच दाखवतो. ऐका बरं का, त्याच बाटलीमध्ये एका सुंदर गावरान गाईचं दूध जर भरलं तर आता किती रुपयाला आहे ती बाटली? 50 रुपयाला. ऐका नाही, जी टाकून द्यायला गेलेली होती ती किती झाली? 50. ते 50 रुपयाचं दूध ह्या दोन्ही पकवाज मास्तरनं संपवले. आता कितीला इकल बाटली? आहा, आता विकणार नाही. पण ऐका, त्याच बाटलीमध्ये जर भरलं, कळलं त्याला, कळलं गेलं का नाही? 100च्या पुढे गेलं का नाही? फक्त किंमत सांगा, 100च्या पुढे गेलं का नाही? पण तीच ज्याला जमतय त्यानं संपवलं, आता विकल का ती बाटली? नाही. पण तेच बाटली स्वच्छ धुतली आणि गिर गाईचं जर तूप त्याच्यामध्ये 1 लिटर भरलं तर आता किती झाली? 700. आत्ताच माझ्याकडून 1000 घ्या आणून द्या गिर गाईचं. आपल्या नाही, गिर गाईचं तूप 2500 रुपये किलो आहे महाराज. किती? 2500. पण जाऊ द्या, 700 तर 700 मला घ्यायचे का तुम्हाला द्यायचे? आपण 700च धरूया. 700 रुपये. 700. बाटली किती रुपयाची आहे? 20 रुपयाला आणलेले. झाली किती किंमत? 700 रुपये. आता मला सांगा, किंमत बाटलीला आहे का आयटमला आहे? कसं आहे? नाही, त्यांच्याकडे नाही, ते आपल्याकडे. किंमत बाटलीला नाही, किंमत बाटलीला नाही. त्या बाटलीचं काय घेऊन बसला? किंमत बाटलीला नाही महाराज, किंमत या बाटलीमध्ये काय आयटम आहे. जरा ही विशेष आहे बरं का शब्द.
हा जरा जवान आहेत म्हणून मी तिथं आयटम वापरलेला आहे. ऐका, किंमत बाटलीला नाही, बाटलीमध्ये काय भरलेलं आहे याच्यावर किंमत अवलंबून आहे. किंमत व्यक्तीला नाही, व्यक्तीला कशाची संगती आहे याच्यावर अवलंबून आहे. म्हणून जीवनामध्ये सर्वात जास्त महत्व संगतीला आहे. संगत जर हुटली, बाटली 10 पैशाला सुद्धा विकत, पण त्याच संगतीला गिर गाईच्या जर तुपाची संगत झाली तर काय वजन प्राप्त होते महाराज. भल्या भल्याला रिकामी का असणार सेंट साठी घेऊन जावं वाटत. हे गिर गाईच्या तुपाची पावर आहे. मला काय सांगायचंय, जीवनामध्ये सगळ्यात महत्व संगतीला अवलंबून आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा द्यायची असेल तर संगती चांगल्याची दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे त्याची संगती दे. दुसरा एक दृष्टांत संगतीचा तुमच्या समोर ठेवतो. कुणाच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे याच्याकडे मी येतो. आपल्याला कळलं पाहिजे महाराज कुणाची संगती केली पाहिजे. मी पंक्तीला जेवायला गेलो, 2-3 लेकरं माझ्याकडे आले आणि सांगितले, महाराज शेवटचा दिवस आहे बघा. आणि मला बी माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण हसवा बघा म्हणाले. तिची संगतीच त्याच्यासोबत आहे महाराज. ऐका नाही कसं का असणार, पण ते असतील आले ते. ऐका बरं का, मला हे काय सांगायचे आहे, जीवनात संगतीला महत्व आहे, संगतीला जास्त महत्व आहे. त्याच्यासाठी संगती आपण कुणाची करावी, जशी संगती झाली तशी किंमत ठरत असते. मी तुम्हाला सांगून जातो, सगळे शेतकरी मंडळी आहात तुम्ही आणि सुधारित शेतकरी आहात. तसं काही आता शेतकरी असा राहिला नाही, सुधारित शेतकरी झालेला आहे बघा. आहे का नाही पाटील साहेब. आता मला सांगा, आपल्याकडे सगळे सुधारित शेतकरी, आता बैलावरली शेती वगैरे काही राहिलेली नाही, सगळं ट्रॅक्टरवर चाललेलं आहे. आमच्या पाटील साहेबांना 1 एकर मशागत केली सगळी, आणि मशागत करून मस्त पैकी ट्रॅक्टरनं सऱ्या सोडल्या. त्या सऱ्या सोडल्या, तिथं सऱ्या सोडून त्यांनी ऊस लावायचं ठरवलं. पण संध्याकाळी बसल्या बसल्या विचार केला, ऊसाला नाही भाव आला तर कसं करायचं. काही डोकेवान शेतकरी असतात महाराज, त्यांनी ठरवले आपण नुसता ऊस करत बसायचं नाही. भले लांब लचक सऱ्या होत्या, 5 सऱ्या ऊस लावला. लक्ष द्या बरं का, मी विचारणार आहे काय लावलं आणि काय केलं. आपल्याला संगती बघायची, जशी संगती केली तसा परिणाम होतो. मला हे सांगायचंय, 5 सऱ्या ऊस लावला. किती? बोला बोला बोला. 5 सऱ्या. आणि 5 सऱ्या ऊस लावला. त्याच 5 सऱ्याला लागून मस्त ते नागमोडी वाफे केलेले होते. 5 सऱ्यामध्ये 5 वाफ्यामध्ये ऊस लावला, आणि 5 वाफ्याच्या पुढं 5 वाफे कांदे लावले. काय लावले? कांदे. 5 वाफे कांदे, 5 वाफे ऊस. आणि तिच्याच पुढे विचार केला, यदा कदाचित ऊसालाही नाही भाव आला आणि कांद्यालाही जर नाही भाव आला तर काय करायचं. तिच्या पुढं कारले लावले. आता बरा भाव आहे, 80-90 80-90 आहे का नाही. कारले लावले 5 सऱ्या. पण विचार केला, यदा कदाचित रोग वगैरे पडला तर काय करावं. त्याच कारल्याच्या पुढे टमाटे लावले 5 वाफे. पुन्हा विचार केला, हे बी जर भानगड बिघडून गेली तर काय करावं. त्याच्याच पुढे असलेले 5 सऱ्या ककडी लावली. आणि पुन्हा विचार केले, हे आयटम येणार जाणार, पण एकदा जर आली रे आली, बरेच दिवस टिकणारी एक आयटम आहे म्हटले, आणि तिच्या पुढे 5 सऱ्या गाजर लावली. आता ऐका बरं का, एकच बोर आहे त्यांच्याकडं, एकाच आवड्यामध्ये झालेली वाफे आहेत, एकाच ट्रॅक्टरनं केलेलं, आणि एकच शेत आहे. त्या एकाच बोरचं पाणी सोडायला सुरुवात केली. पहिल्यांदा पाणी कशाला जाईल? ऊसाला जाईल. ऊसाला पाणी गेलं महाराज. पाण्यानं संगती कुणाची केली? ऊसाची. पाणी कसं झालं? कडू. गोड का? मग इकडले ऊस चांगले. पाण्यानं संगती ऊसाची केली. ऊस कसा झाला? गोड झाला. तेच पाणी ऊसापासून पुढे गेलं कांद्याला, आणि कांद्याची संगती केलं. पाणी कसं झालं? तिखट झालं. तेच पाणी पुढे कारल्याला गेलं, आणि कारले कडूच असतात. कारले संगती पाण्यानं कारल्याची केली. पाणी कसं झालं? कडू झालं. तेच पाणी पुढे टमाट्याला गेलं, आंबट झालं. तेच पाणी ककडीला गेलं, ना आंबट ना कडू ना गोड, सपक झालं. है का नाही. आणि तेच पाणी पुढे गाजराला गेलं. कसं झालं? कसं झालं?
आता काढायला आलेल्या गाजराला पाणी गेल्यावर गोड होत्या तुमच्याकडे? हा नाही, जरा शेतकरी सौळ. आमच्याकडली भाषा सांगू का? पानसट. पाणी एकच आहे, पण पाण्यानं संगती कशाची कशाची केलं तसा वाण बनला का नाही? पाणी सोडा न ऊस सोडावं, याच्याकडे बघा, याच्याकडे. यानं ज्याची संगती केली तसं होणार आहे महाराज. ऊसाची संगती केली गोड, कांद्याची संगती केली तिखट, कारल्याची संगती केली कडू, टमाट्याची संगती केली आंबट, ककडीची संगती केली सप्पक, आणि गाजराची संगती केली तर पानचट म्हणजे सवळ. सवळ होणार. आता आपण ठरवायचंय की आपल्याला कारलं व्हायचंय का ऊस व्हायचंय महाराज. याच्यात का नाही, जशी संगती तशी चव आहे. म्हणून जीवनामध्ये संगती करत असताना विचार केला पाहिजे की संगती कुणाची घडली पाहिजे. म्हणून 7 दिवस मंदिरामध्ये सप्ताह चालू असला की आपण घरात बसावं, असंच नाही का? हुकतय कवा कवा हुकतय, म्हणून तर सांगावं, हे का नाही? ऐका, 7 दिवस जर सप्ताह चालू असला, कीर्तनाची संगती व्हावी, प्रवचनाची संगती व्हावं, ज्ञानेश्वरी पारायणाची संगती व्हावं, हरिपाठाची संगती व्हावं, देव भजनाची संगती व्हावं महाराज. मंदिरामध्ये नित्य वेळ घालवावं. ही जर संगती झाली तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मी आज काही माता माऊल्यांना बोललो, इथं मी पारायणाला बसायचं, काही जण मंदिरामध्ये पूजा करायचे आणि पूजा झाली की नीट निघून जायचं. मला असं वाटायचं त्यांना ज्ञानेश्वरीची अलर्जी असेल. पण मी आज एका माऊलींना विचारलं, का होत आहे तुम्ही असं का जाता? तर त्यांनी सांगितले, महाराज आम्ही येऊन ज्ञानेश्वरीची पूजा करावं का नाही हे आम्हाला माहिती नाही, तिच्यामुळं आम्ही आलं नाही. आता माहिती नाही हे कबूल केल्यानंतर आता काही हे नाही महाराज. त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही पूजा करावं का नाही हे आम्हाला काही माहिती नाही, तिच्यामुळे आम्ही नीट निघून जातो. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे बघा, एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरुनी करीती या. ऐका बरं का, ज्ञानेश्वरीला एक प्रदक्षिणा, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, विठ्ठल, ओम नम शिवाय म्हणत जर एक प्रदक्षिणा घातलं तर 7 दिवस पारायण केलेली जे फल प्राप्ती आहे, नुसतं एक प्रदक्षिणा घातल्यानंतर प्राप्त होते. त्याच्यासाठी संगती याची घडावी महाराज. याची जर संगती घडली तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं कसं झालंय की आपल्या जीवनामध्ये संगती ही चांगल्याची होईलच याची सांगता येत नाही. म्हणून तुकोबारायांनी 3 पर्याय सांगितलेले मी तुमच्या समोर सांगितलं की काही जणांची संगती घडूच नाही. तुका म्हणे सांगू किती, जळू तयाची संगती. तुकोबाराय सांगतात काही जणांची संगती जळून गेलं तर सुद्धा होणे बघा, राखची सुद्धा संगती त्यांच्या सोबत होऊ नये. जळो तयाची संगती, त्यांची संगती जळो म्हणे तुकोबाराय सांगतात. त्याच्यासाठी त्यांची संगती होऊ नये तर आमची संगती कुठे व्हावं? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबाराय सांगतात ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे त्यांची संगती आम्हाला दे. तुम्ही म्हणताल महाराज सगळ्याच्या चित्तामध्ये देव आहे, तर मग बसलाय कुणाच्या? आता मी तुम्हाला विचारून सांगतो, आपण सगळे जे जिवंत आहोत काय घेऊ लागल्यामुळं? बोला बोला बोला. श्वासोश्वास घेऊ लागल्यामुळं. श्वास म्हणजे हवा घेऊ लागल्यामुळं आपण सगळेजण जिवंत आहोत का नाही? सगळ्या ठिकाणी हवा आहे का नाही? बोला गड्या, आहे का नाही? सगळ्या ठिकाणी हवा आहे म्हणून माझ्या एका टायराची सोडून द्या, मी नीट घरला जातो, जाईन का? का जाणार नाही? सगळीकडे हवा आहे का नाही? मग गाडी जाईल का? जाणार नाही. सगळीकडे हवा आहे पण टायरामध्ये विशेष रूपानं आहे का नाही? जसं टायरामध्ये हवा विशेष रूपानं आहे तसं भगवान परमात्मा काही जणांच्या चित्तामध्ये विशेष रूपानं आहे. ऐका बरं का, एकदा काय झालं, मी एकच प्रसंग तुमच्या समोर सांगतो, मी पुढे जातो का तर वेळ नाही. मग तुम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन या. ऐका, एकदा नामदेव राय आणि ज्ञानदेव राय दोघ जण होऊन देवाच्या पाठीमागे लागले आणि देव पुढे पळायला लागले. त्या दोघांपासून देवाला चुकवायचं होतं आणि देव पळत 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 जाऊन एकाच्या मळ्यात लपले बघा. कुणाच्या हो? वा, मग बरं आहे.
हा, सावता महाराजांकडे देव गेले आणि सावता महाराजांकडे देव जाऊन देवानं असलेलं सावता बाबांना सांगितलं, हे म्हणे शेतकरी बाबा, अहो शेतकरी बाबा, माझ्या पाठीमागं 2 चोर लागले. एकाचं नाव आहे नामा आणि दुसऱ्याचं नाव आहे ज्ञाना. ते 2 चोर माझ्या पाठीमागं लागलेत, मला लपण्यासाठी जागा सांगा. सावता बाबांनी म्हटले, हे बघ उच उच मिरचीची झाड आहे तिच्यामध्ये लप, टमाट्याची बाग आहे तिच्यामध्ये लप, नाही म्हटलं असतं तिकडं कडब्याची बनीम आहे त्याच्यामध्ये लप. त्यांनी सांगितले, सावता बाबा हे बघा, ही चोर एवढे साधे नाहीत, कुठंही लपलं तर बाहेर काढणार आहेत. खाली एक खुरप पडलेलं होतं, तर मन छाती फाडली आणि सांगितलं देवा घुस मध्ये, आणि हृदयामध्ये देवाला साठवलं महाराज आणि बंद केलं. आता कथा भाग तुम्हाला माहितीये, ते 2 चोर तिथं आले, सगळीकडे बघितले दिसना झालं, पण थोडा पितांबर बाहेर राहिलेला होता. आणि मग मात्र ओळखले, म्हटले साठविला राहे हृदय संपुष्टी. देव हृदयामध्ये साठवलेला आहे महाराज, हा दुसरीकडे साठवलेला नाही, म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. सावता बाबा सारख्यांची संगती घडावी. याच्या पुढे जाऊन सांगतो, ऐका बरं का माता माऊली, तुम्ही थोडं लक्ष द्या. तुमच्यासाठी सांगून जातो बरं का. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचं अंगण वगैरे झाडता का नाही? हो नाही म्हणावं, झाडत नाही का तुमच्याकडं? झाडता आहे का नाही? अंगण झाडल्यानंतर ते निघालेला जे कचरा असता ते असतो बघा, ते तुम्ही डोक्यावर घेऊन टाकायला जाता का नाही? बाहेर जात असताना विठ्ठल 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 म्हणत जाता का नाही? हा म्हणा लाव का नाही का? मग बरं आहे, नाही म्हणत आपण विठ्ठल विठ्ठल आहे का नाही? काही नामचिंतन आपण करत नाही महाराज. हा, जाता जाता एखादी माऊली जर रस्त्यात भेटलं तर मग इकडे 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 ते म्हणते डोक्यावर टोपला राहू दे, काय तिच्यात तर कचरा आहे. हा, हो फलाण्याची रात्री म्हैस 12 वाजता सुटली, तिच्या मका खाल्ली बघ, हाय का? हे जाता जाता काही ऐका देणं घेणं काहीच नाही. पण ऐका बरं का, मी एक तुम्हाला सांगून जातो. एक माझी माता माऊली होती, ते माऊली 2 जण गौऱ्यासाठी भांडण करत होते. कशासाठी? गौऱ्यासाठी. आणि 2 गौऱ्यासाठी भांडण लागलं आणि तिसरा तिथं सोडायला, का काय करता? आणि यानं माझ्या गौऱ्या चोरलेले. त्यांनी म्हटले तुमच्या गौऱ्या चोरलेले हे कशाहून? आता एखादी वस्तू असली तर त्याचा काहीतरी नमुना सांगता येईल, पण गौरीचा काय नमुना सांगावं? गौरी ती गौरीच आहे का नाही? मग त्यांनी सांगितले कशाहून? त्यावेळेस त्या माऊलीने सांगितले, हे बघा माझ्या गौरीची खून आहे. काय खून आहे? माझी गौरी जर असेल तर उचला आणि कानाला लावा. कानाला कानाला लावल्या बरोबर सैराट पिक्चर मधलं गाणं लागते. नाही का? नाही नाही, मग काय? विठ्ठल नामाचा जप ऐकायला मिळते महाराज. जो निवाडा करणार आहे, पंचायती करणार आहे, त्याला घाबरायची गरज नाही. जावा समोर, उचल गौरी लाव कानाला, उचललं की विठ्ठल, उचललं की विठ्ठल, उचललं की विठ्ठल, उचललं की विठ्ठल. कोण बोलत होत? गौरी. काही कणाची पावर असे महाराज, त्याच्या हातानं थापटलेली गौरी विठ्ठल म्हणते आमचं. ऐका बरं का, कळलं त्याला, कळलं महाराज. त्याच्यासाठी सांगू लागले की अशाची संगती दे, ज्याचा हात लागल्यानंतर विठ्ठल बोलत असेल त्याची घडावी संगती. ऐका नाही, त्याच्या चित्तामध्ये देव आहे महाराज. याच्या पुढे जाऊन सांगतो, एक दृष्टांत सांगतो मी संगतीपासून बाजूला निघतो. एकदा नामदेव राय आणि भगवान परमात्मा दोघं बसलेले होते. एक वार्ता देवाकडे आली. देवाकडे आल्यानंतर देव रडायला लागले. नामदेवाला सांगितलं, रे नामदेवा इकडे ये रे बाबा. काय? तू आता मंगळवेड्याला जा. कुठं? मंगळवेड्याला जा. कशासाठी देवा? काय नाही रे, तिथं चोखोबा नावाचा एक माझा भक्त होता आणि भिंती खाली अडकून मरण पावलेला आहे. जा तेवढं त्याचे हाडं घेऊन ये. त्यावेळेस नामदेवरायाने सांगितले, देवा किती जण मेल्यात? अरे 20-19 जण मेलेले आहेत. देवाला नामदेवरायाने सांगितले, देवा मग आता ते मेलेले कधी मेलेले? 4-5 दिवस झाले. त्यांना जाळलं का? हो जाळलेलं आहे. मग देवा आता सगळेच जाळलेले आहेत म्हटल्यानंतर त्याचे हाडं कसे घेऊन येऊ सांगा. देवानं सांगितलं, नामा तू तिथं जा आणि तिथं गेल्यानंतर एक काम कर, तिथलं हाड उचल आणि तुझ्या कानाला लाव. ज्या हाडामधून विठ्ठल नामाचा गजर निघल ते हाड माझ्या चोखोबा राहायचं असेल. अहो
त्याची घडावी संगती. तुकोबाराय सांगतात ज्यांची अशी अवस्था झालेली आहे त्याची संगती आम्हाला दे, म्हणजे साधू संतांची संगती आम्हाला दे. त्याच्यासाठी तुकोबाराय सांगतात की देवा आम्हाला दुसऱ्याची संगती नको रे बाबा. दुसऱ्याची संगती जर झाली आणि यदा कदाचित नमुना कारल्याचा भेटला तर आमच्या संगतीचा परिणाम वेगळा होईल. त्याच्यासाठी देवा त्याची संगती नको. ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे त्याचीच आम्हाला संगती दे, एवढी आमची इच्छा पूर्ण कर देव. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. जगद्गुरु तुकोबाराय सांगूलाय देवा हे बघा ज्याच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे त्याची संगती दे. आणि हेच आमच्या मनाला आवडतं. आपल्या मनाला काय आवडतं? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. खरं सांगा ऐसे आवडते का मना? आवडते? हा प्रपंच वसे चित्ती नित्य घडावी संगती. अहो आता तुमचं कसं आहे काय मला माहित नाही बघा, पण माझं तर असं आहे आता स्वप्न पडलेल्यात खात्याचे पोते आला असतील का नसतील, सोयाबीनचं बी आलं असेल का नसल, कोणत्या जातीचं चांगलं असेल बी बरं का, सोयाबीनचं बी आहे का नाही. त्याच्यासाठी मला एक काय सांगायचं आहे, ही संगती आपल्याला अधोगतीला घेऊन जाणार आहे. पण ज्याच्या चित्तामध्ये देव असलेला आहे त्याची जर संगती झाली रे झाली तर सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला खूप आनंद वाटू लागलेला आहे महाराज. रात्रीच्या महात्म्याचं कीर्तन झालं का नाही? वयानं लहान महात्मा आहे महाराज, पण चांगलं जवळून अनुभवलेलं आहे. भयान ज्ञानी महात्मा आहे, नव्हे नव्हे वैराग्य संपन्न महात्मा आहे. त्याची घडावी संगती. आता कालच नाही आता उद्याची येणारा बाबा आहे का नाही, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐका बरं का, भाग्यवान महात्मे आहात तुम्ही की ज्यांच्या चित्तामध्ये देवाची वस्ती झालेली आहे, त्याची संगती आपल्याला घडू लागलेली आहे आणि नित्य घडू लागलेली आहे. महाराज खूप प्रेम आपल्यावर त्या महात्म्याचं आहे. एक सांगू का, देवावर आणि महात्म्यावर प्रेम करणारा समाज कमी नाही, पण ज्या गावावर आणि समाजावर प्रेम करतो ते गाव मात्र म्हणतील तितके नाहीत. ज्या महात्म्यानं तब्येतीचा विचार न करता आपल्याकडे यावं, आपल्यावर प्रेम करावं, हिच्या पलीकडे काय लागतं महाराज? लागत नाही. एवढं प्रेम जर आपल्यावर त्या साधू महात्म्याचं असेल तर आपण कशाला कमी पडायचं? टाळी वाजवा, टाळी वाजवा.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही, त्यांची घडावी संगती. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, आईशे आवडते मना देवा पूर्वावी वासना. जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, देवा आम्हाला जे आवडतं ते असं आवडतं. कसं? आता झालं तस. आईसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवा असं आमच्या मनाला आवडतं आणि तू आमची वासना पूर्ण कर. ऐका बरं का, मी तुमच्या समोर वासना ठेवून जाणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांनीच आपल्याला सांगितलेलं आहे, नको नको मना वासनेच्या संगे. हा नको जाऊ मना
पहा त्या रावणा कैसे झाली. तुकोबाराय सांगतात की हे बघ वासनेच्या संग जाऊ आणि तेच तुकोबाराय सांगतात देवा पूर्वावी वासना. आता हे मात्र सोडवायला पहाटेचे 4 वाजणार आहेत. बघू कसं काय चालणार आहे का नाही. तसं काही चलू द्या. चाललं तर काय आता उद्या तर खालाच आहे ना आपल्याला कामच काय आहे का नाही. गुरुजी म्हणतील उगच तर आलो की हिच्या कीर्तनाला ह्यानं जर 4 वाजेपर्यंत थांबत आहे घेतलं तर आम्ही काय करावं. ज्याच्या त्याच्याचा वेळ आहे हो महाराज. ऐका जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की पहा त्या रावणा कैसे झाले. आणि इथं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवा पूर्वावी वासना. कोणती वासना नको आणि कोणती पुरवली पाहिजे या दोन्हीचा आपल्याला विचार करायचा आहे. एक प्रमाण तुमच्या समोर ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं का. कोणती वासना पुरवा म्हणतात आणि कोणती नको म्हणतात. कोणती वासना नको कोणती वासना पाहिजे सगळ्याच्या पातांतरातला परंतु जरा खोचाटा घातल्यामुळे हे असं होईल का नाही. लई काही करामती येतो संप्रदायात सुद्धा. हारी पाठात पुढचं कडवं म्हणून सोडून द्या. काही केल्यानं पाठ होत नाही सगळ्यालाच पाठ राहते महाराज. सापडतच नाही काही केल्यानं त्यालाच हरिपाठ म्हणते. आता हरिपाठात रोज म्हणायचा अभंग आहे. मागून तसा आवाज आला पण मीच सांगितलं म्हणा म्हणून माग लक्ष दिले आहे का नाही. आला मला बरोबर पाठी मागून आवाज. ऐका पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे. देवा मोक्ष प्राप्त करून देणारी वासना पुरीव. पण त्या रावणासारखी तसल्या वासनेचं आम्हाला काय काम आहे. नको ती वासना असलेली आमची वासना पूर्ण कर. कोणती वासना पूर्ण कर तर तुझी मोक्ष प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे. अंती ते आपणा पाशी न्यावे. तुझ्या जवळ येणारी जी वासना आहे ती आमची पूर्ण कर. ऐका नाही. म्हणून या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवा आम्हाला असं आवडतं रे अशी वासना आमची पूर्ण कर की जेणेकरून तुझी प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे. ऐका नाही. तेच वासना पूर्ण कर. म्हणून आपली वासना योग्य मार्गाच्या ठिकाणी जावं असं वाटत असेल त्यांनीच साधू संतांची संगती केली पाहिजे. आणि ज्याची संगती साधू संतांसोबत झाली त्याचीच वासना योग्य पूर्ण होते. नाहीतर वासनेनं रावणासारख्याला खाली घातलेलं आहे. ऐका नाही. ऐका बरं का आपला काय पाडाय महाराज. विश्वामित्रासारख्याला सुद्धा वासनेनं गप बसवलेला आहे का नाही. मग आपण काय तिच्या पुढं. तिच्यासाठी तुकोबाराय सांगतात की आमची वासना इथं पूर्ण कर की जेणेकरून तुझी प्राप्ती झाली पाहिजे. तुकोबाराय सांगतात की देवा आमच्या वासनेला हलू देऊ नको बघ. देवच प्राप्त झाला पाहिजे. आणि ज्याला देव प्राप्त करून घ्यायचा आहे लक्ष द्या. त्यांनी सप्ताह असला की मंदिराकडे यायचंच नाही. हुकलं का हुकलं बघा. त्याच्यासाठी इथं आलं पाहिजे. साधू संतांची संगती त्याच्यासाठी झाली पाहिजे. एके दिवशी काय झालं कोणाचा सोयरा निघल गावचं नाव कशाला सांगू. इकडं कर्नाटकात कीर्तनाला गेलतो डिग्गीच्या जवळ. कीर्तन संपल्यानंतर विचारा पाहिजे असेल तर नाव सांगतो. कीर्तन संपलं आणि मी ड्रायव्हरला सांगितलं गाडी घेऊन ये आपण जाऊ. त्यानं गाडी घेऊन येईपर्यंत आम्ही थोडं बाजूला गेलो. उरकून घ्यावं तोपर्यंत जाता येते म्हणून बाजूला गेल्यानंतर दोघं चौघं चाललेले होते. ते अंधारात मला बघितलेच नाही. ते तिच्यातलं एक जण म्हणत होत हे बघ तुला सांगू का म्हणे काय आता 3 तास एकानं घेतलं आता ही जाते म्हणे. आता ही गेली की 4 जमतात रातभर किरकिर बघ्यांची. का झोप येऊ दिवल्यात का काय. रात्री 4 वेगळेच आहेत पहाटे 4 वेगळेच आहेत. दुपारी तर काय त्यांचं विचारच नको ती वेगळेच आहेत. सांच्या पारची वेगळेच आहेत. दिवस मावळला किती एक नमुना वेगळाच येतोय. 8 दिवस यांचं हे चालू आहे किर 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 काय. हे कशाबद्दल त्यांना आईशे आवडते नाही अधोगती आवडते. ऐका नाही. काही जणाला काय आवडल सांगता येणार नाही महाराज.
काही जणाला परमार्थही आवडत नाही आणि प्रपंचही आवडत नाही, फक्त फुकट आवडते बघा, फुकट आहे काय. म्हणजे आता ते तुमचं तुम्ही ओळखून घ्या. हा ते लय बी उलगडा करायचं काम नसते महाराज. हे आमच्या गावामध्ये सप्ताह झाला, काल परवा झाला सप्ताह. आणि आता गाव लहान आहे आणि गाव लहान असल्यामुळं मी सांगितलं हेगड्या म्हणे ते गॅस पीस काय आणत बसायचं नाही, आपण जळणावर भागवू सगळं. आता गाव खेडगाव जळणावर काय लागणार, पण त्यांनी म्हटले महाराज एवढं जळण आणावंच कुठून. मी सांगितलं जिच्या जिचे वांद्यात झाड आहेत वाळलेले ते आपण मंदिराला आणू, है का नाही. वांद्यात असलेले त्याला बी द्यायचं आणि ह्याला बी द्यायचं नाही म्हटलं की द्या घ्या म्हणतात. आणि आम्ही तशाकडे गेलो आणि ती बरोबर सेंटरचे असलेले वाळलेले वांद्यातले आणायचं ठरलं आमचं. मग आणायचं ठरल्यानंतर एकानं सांगितलं महाराज ते आमचं मोठं लटलिंबाचं आहे ते घेऊन जावा म्हटले. ते नाही जर संपलं तर तिकडे बाबळीचं आहे ते घेऊन जावा. मला काय उदार दाता वाटला महाराज, पण त्याला फुकट हाणायचं हे मला कुठं माहित होतं. मग त्यानं घेऊन जावा म्हटल्यानंतर आम्ही ते आता मशीनी निघालेत की कापायचे, ते मशीन सांगितलं, त्याला सांगितलं त्याचं काय आहे ते भाडं द्या आणि ती जळण आपल्याकडे आणून टाका. त्यानं गेलं तिथं जसं ती मशीन वाले गेलं तसं ही गेलो बाजूने तिच्यापाशी. त्यानं सांगितलं हे बघ जळण सगळं नाही पण चांगले सरळ सरळ मेडके बाजूला काढून. आता हे आहे का, कापायचं आम्ही, उचलायचं आम्ही, आणायचं आम्ही, वाद मिटवायचा आणि मेडके हाणायला. ते फोन केलं मला ते मशीनवर, महाराज तुम्ही पाठवून दिला बरं ते फलाना असं म्हणाले बघा, ते मेडके काढून ठेवा म्हणाले. अरे मी म्हटलं येडा सगळे सरळ सरळ मेडके काढून ठेवल्यावर राहतेच काय तिथं. थांब मी तिथं आलो. तिथं गेल्यानंतर त्यानं सांगितलं हे बघा महाराज आमचा वाद आहे, ह्या वादात तुम्हाला वाद काढायचा असलं तर राहू द्या. आता हे आहे का पंचायती. मी विचार केलो हे आपल्याला काय असला वाद मिटवायला येत नाही, त्याच्यामुळे मी पुढाऱ्याला फोन लावलो. ती पुढारी तिथं आलं, नुसतीच ती निवडणूक आलेली होती पुढे. ती पुढारी बी आता ठरवलं की आता ह्याला काय म्हणावं तर मतदान. आणि त्यानं म्हटलं महाराज वाकडे तिकडे न्यान सरळ नेऊ द्या. त्याला म्हटलं झालं. आज लईच हुशार होते इथले सोडून बरं का ते आमच्याकडे. आणि ती मेळ लागू दिली. आता माझं बी तिच्या समोर काय चालणार. बरं ठीक आहे बाबा जाऊ द्या म्हटलं, पण ऐका बरं का तिच्या जर मनात आलं रे आलं तर ती कशाचाच मेळ लागू देत नाही. असं बाबळीचं लाकूड काढून चांगलं सरळ काढलं की मध्ये धामीन निघायची. काय निघायची. त्यानं म्हणायचं महाराज मेडक तुमच्याकडेच जाऊ द्या. नका नका मधून पोकळ सगळं ती मध्ये बसून धामीने केलेले घर. 4-2 मेडके बघितलं पैलवान त्याने, एका बी मेडक्याला हात लावलं नाही पिऊ. काही नमुने असे आहेत इकडे बी येत नाही तर तिकडे बी येत नाही. फुकट म्हटलं की पुढे राहते. इथले सगळे सोडून बरं काही सगळे आमच्याकडे सांगायला. ऐका मला हे काय सांगायचं आहे, काही जणाला काय आवडतंय तर काही जणाला काय आवडते बरं का. त्याच्यासाठी तुकोबाराय सांगतात देवा आमची वासना पूर्ण कर, पण कोणती कर त्याच्यानं देव प्राप्ती झाली पाहिजे. अशी वासना पूर्ण कर देव वसी ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना. देवा आमची अशी वासना पूर्ण कर की आम्हाला देव प्राप्ती झाली पाहिजे. तुकोबाराय सांगतात देव प्राप्ती झाली पाहिजे हे बरोबर आहे, पण कुणाच्या संगतीमध्ये देव प्राप्ती होते. हरी जना सवे भेटी नहो अंग संग तुटे, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुकोबाराय सांगतात संत संगती ज्याच्या जीवनामध्ये घडली त्याच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की देवा मला हरिजनाची भेटी दे बरं का. हरीचे जे भक्त आहेत त्यांचे आम्हाला भेट दे. काही काही शब्दाचा 2 अर्थ होतात बघा. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटे, पवित्र ते कुळ वाणी पुण्यवंत जेते हरीचे दास जन्म घेते. मी हे एकदा अभंग कीर्तनाला घेतलो बरं का. काय वाणी पुण्यवंत आणि 2-3 दुसरे माणसं आले. महाराज लय वाणी वाणी पुण्यवंत म्हणतो, आम्ही काय पाप केला सांगा म्हणे. आता मला ती वाणी म्हणायचं होतं का. तसा अर्थ वेगळा लागतो. हरिजना सवे भेटी. हरिजन कुणाला म्हटलेला आहे, ज्यांनी हरीची प्राप्ती केलेली आहे ते हरिजन. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटे. देवा नित्य आम्हाला साधू संतांची संगती दे. का दे ऐका बरे का. कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल यज्ञ करायची गरज नाही, तपश्चर्या करायची गरज नाही, अन्य तीर्थयात्रा करायची गरज नाही, पण भेटी संतांची झाली पाहिजे. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटे, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. त्यावेळेस तुकोबारायला सांगितले देवा तुकोबाराय याच्यासाठी कष्ट आहे. तुकोबारायने सांगितले जरी कष्ट झालं तर हरकत नाही, पण आम्हाला त्यांचीच भेटी दे. का
त्यांच्या भेटीमध्ये जर आमचा उद्धार असेल, तुखा म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आम्ही ते त्रास सोसायला तयार आहोत, पण आम्हाला त्यांची भेटी दे बरं का. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व भाविक मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना, सेवेमध्ये उणदुणा आहे तो बुद्धीचा दोष आहे, योग्य आहे ते सद्गुरुनाथांची कृपा आहे बरं का. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगून गेलेलं आहे की आज मला जरा सासरमध्ये नांदायचं आहे, परंतु नांदून घेणारे चांगले असल्यामुळं काय आपली काही करपलेली भाकर उघडी पडू दिली नाही महाराज. त्याच्यासाठी मिळाव तर असे सासू सासरे मिळाव, सांभाळून घेणारे ऐका बरं का. त्याच्यासाठी तुम्ही सर्व भाविक मायबापांनी आता वास्तविक पाहता माझा 1 नंबर आलता बरं का, परंतु आता काही जणाला 1 नंबर घ्यायचा होता, आम्हाला खाट्या घातले, 6व्या नंबरला आम्हाला बसविले काय करायचे, आपण पास झाला एवढंच आपल्याला. ऐका बरं का. त्याच्यासाठी आपला हा भव्य दिव्य कार्यक्रम होऊ लागलेला आहे. थोर महात्मे येऊन तुमच्यावर अमृताचा वर्षाव करून गेलेले आहेत. आता काय इथं साळुंके मंजूळ बोलत सेवानी कविता धनी पामरे बोलवी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले, केली तैशी करवली तैशी केली कटकट, वापुडे का नीट देव जाणे. ऐका बरं का. भगवान परमात्म्याने हे सगळं करून घेतलेलं आहे. जवळपास कीर्तन संपलेलं आहे, पण जाता जाता व्यासपीठाची सेवा माझ्याकडे असल्यामुळं एक सूचना देऊन जातो. उद्याची आपल्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे सर्व आता तुम्हाला संयोजक मंडळ सांगणारच आहे, तरी सुद्धा मी सांगून जातो. ऐका बरं का. उद्या आपल्याला ठीक 8 वाजता म्हणजे 8 वाजता पसायदान करायचं आहे. त्यासाठी ज्यांना पारायणाला बसता आलेलं नाही, अडचणीमुळे येता आलेलं नाही, वेळ मिळालेला नाही, सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की उद्या सर्वांनी पसायदानासाठी उपस्थित राहावं. 8 वाजता पसायदान झाल्याबरोबर अगदी 8:30 वाजता पहिली रुपाळी चालू होणार आहे. 9 वाजता बरोबर महाराज इथे येणार आहेत. अगदी वेळेवर कीर्तनाला सुरुवात होणार आहे. तरी उद्या कोणीच आळस करू नका. आणि उद्या इथं वकील चालणार नाही, अगोदर काबर चालू केलो म्हणायला. त्याच्यासाठी मी अगोदर सांगतो, बरोबर 8 वाजता म्हणजे 8 वाजता पसायदान होणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी वेळेत यावं बरं का. आणि आपल्याला वेळेत हे करायचे का, तर उद्याचे महाराज महेश बाबा वेळ करतील असं सांगता येणार नाही. का येणार नाही, तर इथली सेवा झाल्यानंतर उद्या संध्याकाळची सेवा आळंदीमध्ये बाबाची, त्याच्यासाठी अगदी वेळेवर त्यांनी इथून निघणार आहेत. म्हणून सर्वांनी वेळेत यावं ही सर्वांना नम्र सूचना आहे. आणि ज्याप्रमाणे तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केलेला आहे त्याच उपदेशाप्रमाणे आपली संगती शक्यतो कारल्याची होऊ नये. दृष्टांतातल्या बरं का नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आरवी पाटील क्रिएशन आमच्या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा.